चलन. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण पाहतो किंवा अनुभव घेतो, उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढते, उकाडा जाणवतो. त्यावेळी आपल्या शरीरातील यंत्रणा घामाचे उत्सर्जन करते. जेवढी जास्त उष्णता वाढते तेवढे घामाचे प्रमाण अधिक होते. आपल्या देशाची लोकसंख्या वाढते आहे. त्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याची मागणी देखील वाढत आहे. आरोग्य, पिण्याचे पाणी यांची मागणी देखील वाढते. म्हणजेच एखादी संख्या वाढली तर त्याच प्रमाणात दुसरी संख्या देखील वाढते. याला संख्येचे समप्रमाणात बदलणे असे म्हणतात. दुसरे एक उदाहरण पाहू. हिवाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता कमी होते, थंडी पडते. जसजसे हवेचे तापमान कमी होईल तसतसे सर्दी, खोकला या रोगांच्या रुग्णांची संख्या वाढते. बाजारामध्ये धान्य, फळे, भाज्या यांची आवक वाढली असताना धान्याचे, फळांचे, भाज्यांचे दर कमी होतात. आवक कमी झाली तर धान्याचे, फळांचे, भाज्यांचे दर वाढतात. एखादी संख्या वाढली तर त्या प्रमाणात दुसरी संख्या कमी होणे किंवा पहिली संख्या कमी झाली तर त्या प्रमाणात दुसरी संख्या वाढणे, याला त्या संख्या व्यस्त प्रमाणात बदलत आहेत असे म्हणतात. प्रथम आपण संख्यांचे समप्रमाणात बदलणे किंवा समचलनात असणे हे पाहूया. मुलांनो, एका स्टेशनरीच्या दुकानात पेन खरेदी करण्यासाठी काही मुले गेली आहेत. शेजारील सारणीत पेनची किंमत व पेनच्या संख्या दिलेल्या आहेत. या सारणीवरून आपल्या लक्षात येते की प्रत्येक जोडीत पेनची संख्या x आणि त्यांची किंमत y यांचे गुणोत्तर 1:10 आहे. पेनची संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात आहेत. समचलन, डायरेक्ट व्हेरिएशन. मुलांनो, x आणि y समप्रमाणात आहेत हेच विधान आपण x आणि y हे समचलनात आहेत असे म्हणू शकतो, किंवा x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे असे म्हणू शकतो. हे विधान चिन्हाचा वापर करून आपण x अल्फा y असे लिहिता येते. या ठिकाणी अल्फा हे चलन या अर्थी वापरले जाणारे ग्रीक अक्षर आहे. x अल्फा y हे समीकरणाच्या स्वरूपात x बरोबर ky असे लिहितात. येथे k हे स्थिरपद किंवा स्थिरांक आहे. x बरोबर ky किंवा x भागिले y बरोबर k ही मांडणी चलनाचे समीकरण आहे. k हा चलनाचा स्थिरांक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ हे त्याच्या व्यासाच्या समप्रमाणात असतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर a, व्यास बरोबर d ही चले घेऊन वरील विधान a समचलनात d असे लिहिता येते. म्हणजेच a बरोबर k गुणिले d असे लिहावे. k हा स्थिरांक वापरला आहे. वाहनाचा वेग s हा त्या वाहनाच्या ॲक्सिलरेटरवर दिलेल्या दाबाच्या समप्रमाणात किंवा समचलनात बदलतो. हे विधान s समचलनात p किंवा s बरोबर k गुणिले p असे लिहितात. मुलांनो, समचलनाच्या मांडणीतील संकल्पना समजण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया. जर m समचलनात n आहे आणि m बरोबर 154 असताना आणि n बरोबर 7 आहे, जर n बरोबर 14 असताना m ची किंमत काढा असा प्रश्न आहे. येथे m समचलनात n दिलेले आहे. म्हणजेच m बरोबर k गुणिले n. या ठिकाणी k हा स्थिरांक आहे. आता m आणि n यांच्या किमती घालू. म्हणजेच 154 बरोबर k गुणिले 7. म्हणून k बरोबर 154 भागिले 7 म्हणजेच 22. म्हणून k बरोबर 22 येईल. आता ही k बरोबर 22 ही किंमत वरील समीकरणामध्ये भरू. म्हणून m बरोबर k गुणिले n म्हणजेच m बरोबर 22 गुणिले n. आता n बरोबर 14 असताना m ची किंमत किती असा प्रश्न आहे. म्हणून m बरोबर 22 गुणिले n म्हणजेच m बरोबर 22 गुणिले 14 म्हणजेच m बरोबर 308. म्हणून n बरोबर 14 असताना m ची किंमत 308 असेल.